तर मित्रांनो, बाईकथा एकी स्टोरी टेलर मध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्हाला या चॅनलवरती बाईकथा पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर कथा पाठवावी. बाईकथाचं नाव आहे सुगीचे दिवस. गावातल्या शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस म्हणजे आनंदाचे दिवस असतात. पिकांची कापणी, गोठ्यातल्या जनावरांची देखभाल आणि नवीन धान्य घरात आणण्याची लगबग सुरू असते. गावातल्या प्रत्येक घरात चैतन्याचे वातावरण असते. पण यंदा सगळे काही बदलले होते. गावाच्या मागच्या डोंगरावर असलेल्या जुन्या शेतात काही काळापासून विचित्र घटना घडू लागल्या. ते शेत वांजवट झालेले होते. पण एका रात्री तिथून विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. काहींनी सांगितले की तिथे रात्रीच्या वेळी जळणाऱ्या मशाली दिसतात. काहींनी विचित्र सावल्या पाहिल्याचं सांगितलं. मात्र गावातल्या कोणालाही त्या शेताचा माग काढायची हिंमत होत नव्हती. बबन शेतकरी गावातल्या सगळ्यात धाडसी माणसापैकी एक या गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हता. त्याने ठरवले की या गोष्टींचा छडा लावायचा. एका रात्री तो दिवा आणि कुदळ घेऊन त्या शेताकडे निघाला. त्याच्यासोबत त्याचा मित्र सूरजही होता. त्या दोघांनी शेतामध्ये पाऊल टाकताच वाऱ्याचा जोर अचानक वाढला. त्या वाऱ्यात वेगळ्याच प्रकारचा आवाज होता. जणू कोणी खसखसून हसत होत. शेताच्या मध्यभागी एक जुनी विहीर होती. बबन आणि सूरज विहिरीजवळ पोहोचले. विहिरीच्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या गळक्या वस्त्रांनी झाकलेले हाडांचे तुकडे पडलेले होते. त्या विहिरीतून एखाद्या बाईचा आवाज ऐकू येत होता. कोण आहे तिथे? बबन जोरात ओरडला. तेवढ्यात अचानक एका काळ्या धुराच्या लाटेसारखा काहीतरी त्यांच्या समोर उभा राहिला. तो धूर हळूहळू आकार घेत होता. काही वेळात तो एका स्त्रीचा आकृत रूप धारण करू लागला. तिचे डोळे लाल भडक होते आणि तिच्या चेहऱ्यावर प्रचंड क्रोध होता. बबन आणि सूरज घामाने डबडबले होते. त्या आकृतीकडे पाहून त्यांची हालचालच जणू बंद झाली होती. ती स्त्री चांगलीच उंच होती. तिच्या केसांचा झोंबरा वारा जोरात सुटल्यासारखा उडत होता आणि तिचे लाल डोळे जणू त्यांना भेदून टाकत होते. तुम्ही काय इथे आलात? कोणती गोष्ट हरवली आहे जी शोधता आहात? ती घोगऱ्या आवाजात बोलली. तिचा आवाज ऐकून बबनचा दिवा हातातून गळून पडला. विहिरीजवळ अंधार पसरला. पण तेवढ्यात त्या आकृतीच्या आजूबाजूला विचित्र प्रकाश दिसू लागला. आम्ही फक्त बघायला आलो होतो, काही करणार नव्हतो, बबन घाबरून म्हणाला. बघायला? ती स्त्री हसली. तिचं हास्य थेट त्या विहिरीतून उमटून परत येत होतं. हे शेत माझं आहे. सुगीचे दिवस की नाही, इथे कोणालाही यायचं नाही. गेल्या 100 वर्षापासून हे शेत बंद आहे आणि मीच याचं रक्षण करते. सूरजने थरथरत विचारलं, तू कोण आहेस? मी ती आहे जिला या शेतात फसवलं गेलं होतं. माझ्या आत्म्याला या विहिरीत गाडलं आणि त्या दिवशीपासून मी इथे आहे. प्रत्येक सुगीच्या दिवशी मी माझ्या सोडाची वाट बघते. ती एकदम गंभीर झाली. तुम्ही आलात म्हणजे आता तुम्हीच. हे शब्द ऐकताच बबन आणि सूरजने तिथून पळ काढायला सुरुवात केली. पण जणू त्यांचे पाय त्या जमिनीत अडकले होते. ती स्त्री हवेत उडत त्यांच्या जवळ पोहोचली. तिच्या हाताचा एक हलकासा स्पर्श होताच बबनच्या अंगावरून थंड
शिरशिरी गेली. तुम्हाला सुटकी हवी असेल तर मला काहीतरी परत द्या, ती ओरडली. तिचा आवाज आता संतप्त झाला होता. काय द्यायचं आहे? सूरज घाबरून म्हणाला. तुमचं आयुष्य किंवा माझं हरवलेलं धन, ती ओरडली. बबनने एका झटक्यात तिच्या मागच्या विहिरीत काहीतरी चमकताना पाहिलं. जणू एखादं सोन्याचं गाठोडं होतं. तेच असावं त्याने विचार केला. पण त्या धनाला हात लावायचा अर्थ काहीतरी भयंकर होतं हे त्याला जाणवलं. सूरजने हिम्मत करून विचारलं, जर आम्ही तुझं धन परत आणलं तर तू आम्हाला सोडून देशील का? ती स्त्री थोडा वेळ गप्प राहिली आणि मग म्हणाली, तुमचं प्रामाणिकपणा दिसलं म्हणून मी तुम्हाला एक संधी देते. पण जर काही फसवलं तर तुमचं आयुष्य या शेतात भाग होईल. बबन आणि सूरजने ठरवलं की काहीही करून त्या विहिरीतला गाठोडं परत आणायचं. पण विहिरीत उतरल्यावर त्यांना लक्षात आलं की ती फक्त धन नव्हतं, ते एका शापाचा भाग होता. बबन आणि सूरजने खूप मोठी हिंमत करून विहिरीत उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शेताच्या कोपऱ्यात पडलेल्या एका जुन्या दोराची वापर केला आणि विहिरीत उतरण्यास सुरुवात केली. दोघांच्या मनात भीती दाटून आली होती, पण त्यांच्यासमोर काहीही पर्याय नव्हता. विहिरीच्या तळाशी पोहोचल्यावर त्यांनी गाठोडं पाहिलं. ते सोन्याच्या नाण्याने भरलेलं होतं, पण त्यांच्या आजूबाजूला विचित्र चिन्हे कोरलेली होती. जणू कोणीतरी त्या धनाला शाप दिला होता. हेच आहे, बबन म्हणाला. पण तो गाठोड्याजवळ जाताच विहिरीत एक विचित्र कंपन सुरू झालं. आजूबाजूचं पाणी गडद काळसर होऊ लागलं आणि त्यातून हात सारख्या आकृत्या बाहेर येऊ लागल्या. सूरज घाबरून ओरडला, बबन, हे काहीतरी चुकीचं आहे. आपण हे सोडून पळून जावं. पण बबनने ठरवलं होतं की तो ते गाठोडं घेऊनच वर येणार. त्याने ते गाठोडं उचललं आणि दोघं घाईघाईने वर चढायला लागले. वर पोचल्यावर त्यांनी ते गाठोडं त्या स्त्रीच्या पुढे ठेवलं. हे घे, तुझं हरवलेलं धन परत दिलं, बबन म्हणाला. ती स्त्री गाठोड्याचं परीक्षण करत होती. तिचे लाल डोळे चमकत होते. पण त्याच क्षणी गाठोड्यातून एक वेगळ्याच प्रकारचा आवाज ऐकू आला. जणू त्या धनाला असलेला शाप जागा झाला होता. ती स्त्री संतापली आणि ओरडली, तुम्ही काय केलं? हे धन परत दिलं, पण त्याचा शाप मोडला नाही. आता माझा सूड पूर्ण होणार नाही. सूरज घाबरून म्हणाला, आम्ही तर तुझ्या म्हणण्यानुसार धन परत दिलं, आता आम्हाला सोडून दे. पण ती स्त्री उन्मत्त झाली. तिचा आकृतीकडे पूर्ण काळोख पसरला आणि ती जोरात ओरडली, तुम्ही मला फसवलं. आता या शापाचा ओझं तुमच्यावर येईल. सुगीचे दिवस आता तुमच्यासाठी भयान दिवस ठरतील. त्या क्षणी बबन आणि सूरजला प्रचंड जोराचा झटका बसला आणि त्यांनी एक अंधुकसा प्रकाश दिसला. जेव्हा ते सिद्धीवर आले तेव्हा ते गावातल्या त्यांच्या घरात परत आले होते. पण गावातले लोक सांगत होते की त्यांनी सुगीच्या रात्री त्या शेतात पाऊल ठेवून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. काही लोकांनी सांगितले की त्या शेतात अजूनही त्या दोघांची सावली दिसते. बबन आणि सूरज त्यानंतर पुन्हा कधीच गावात दिसले नाहीत.